नमस्कार, स्वागत. एपिसोड नंबर कुठला तो आठवत नाही असेल, 5वा किंवा 6वा असेल, राहू दे. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे नवीन फायनान्शियल इयर तुम्हा सर्वांना भरभराटीचं जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. परवाचा एक इन्सिडेंट सांगतो. एका दिवसाचं शूट होतं आणि सकाळी 5 वाजता मला पिकअप करण्यात आलं. 6 वाजता मी लोकेशनवर होतो. तिकडे पोचताच माझा मेकअप वगैरे करण्यात आला. केस वगैरे छान स्प्रे लावून सेट केले होते. पूर्ण शेव, क्लीन शेव्ड, सूट बूट टाय आणि फिल्ममधली माझी मिसेस पण होती. ती पण खूप छान दिसत होती. तिला पण छान फ्रॉक आणि तिची पण हेअरस्टाईल वगैरे. एकत्र आमचे फोटो काढण्यात आले आणि देन वी वर टेकन टू अ लोकेशन वेअर द शूट वॉज गोईंग ऑन. छान गाडीत आम्हाला बसवण्यात आलं. तिकडे पोचल्यावर सर्वांनी आमचं स्वागत केलं, ग्रीट केलं आम्हाला आणि लाईटचं काम चालू होतं त्यामुळे सोफ्यावर बसवण्यात आलं आम्हाला. तोपर्यंत आम्ही एकमेकांची ओळख केली, कारण थोडी केमिस्ट्री तर दिसायला हवी ना सीनमध्ये. तू काय करते, कुठे असते वगैरे सगळं झालं. आधी मला वाटलं की पार्टीचा वगैरे सीन असेल, वेडिंग रिसेप्शन पार्टी किंवा घरात छोटी पार्टी असेल. आणि वी वर जस्ट वेटिंग फॉर द डिरेक्टर्स कॉल. आणि मग आम्ही दोघंही एकमेकांच्या मोबाईलमध्ये मग्न होतो. इतक्यात डिरेक्टरने बोलावलं की या, शॉट इज रेडी. आम्ही आत गेलो एका खोलीत. आम्हाला ग्लव्ज वगैरे घालण्यात आले. क्रॉस दिला हातामध्ये आणि तिथे 2 कॉफिन्स होते. त्या 2 कॉफिन्समध्ये आम्हा दोघांना झोपवण्यात आलं. तर कधी कधी होतं असं, तुमच्या भावनांचा, तुमच्या एक्सपेक्टेशन्सचा कचरा होतो. बट आय बिलीव्ह दॅट्स पार्ट अँड पार्सल ऑफ द प्रोसेस. एनिवे, तर अशा पार्टीवरून आठवलं की पार्टीज म्हणजे आलाकार्ट पार्टीज आणि बुफे पार्टीजवर मला आज बोलायचं आहे. किंबहुना अशा पार्टीज अटेंड करणाऱ्या गेस्टबद्दल बोलायचं आहे. आलाकार्ट पार्टी माहिती असेल ना तुम्हाला? तर होतं काय की नवीन गेस्ट जे असतात, जे अशा प्रकारच्या पार्टीज अटेंड करतात, ते तिथे आल्यावर काय होतं याबद्दल मी आज थोडंसं बोलणार आहे. तर काही गेस्ट मी असे बघितलेत की अशा पार्टीजमध्ये कोण आलेले आहेत यांच्याशी त्याचं काहीही देणं घेणं नसतं. त्या व्हेन्यूवर पोचल्यावर मेनूमध्ये बघायचं की काय आहे, आपल्याला काय खायला मिळेल. मग एखाद्या वेटरशी घट्ट मैत्री करायची आणि आपल्या प्लेटमध्ये जास्ती सर्व करून घ्यायचं. आपल्या प्लेटमधलं खायचंच, पण त्याशिवाय त्यांची नजर असते की इतर गेस्ट काय खात आहेत याच्यावर. कधीकधी ते हिसकावून घेण्याचा पण प्रयत्न होतो. बरं, एक मोठी महनीय व्यक्ती तिकडे बसलेली आहे जी कित्येक वर्षांपासून अशा पार्टीज अटेंड करते. त्यांनी प्लेटमध्ये घेतलेली डिश कशी खायची हे एकतर तुम्हाला माहिती नसतं. ते डिश खायचे काय म्हणूया, एटिकेट्स म्हणूया, मॅनरिझम्स म्हणूया. म्हणजे त्यांनी फोर्क कुठल्या हातात पकडलेला आहे, स्पून कुठल्या हातात पकडलेला आहे, त्यांनी व्यवस्थित नॅपकिन घातलेला आहे की नाही, हे सगळं करताना तो इतर गेस्टकडे इंटरॅक्ट करतो आहे की नाही, हे कोणीही ऑब्झर्व करत नाही आहे. नजर असते फक्त डिशवर. एकतर ती तुम्हाला खायला कळत नाही आहे आणि कशीबशी खाल्ली तर ती पचत नाही आहे. मग वॉशरूममध्ये जाऊन वोमिट करणारे गेस्ट पण मी बघितले आहेत. तर मी काय म्हणतो की तुम्ही नवीनच आलेले आहात. सॅलड, पापड, लोणच्या इथून सुरुवात करा ना. आधीच तुम्ही एका मोठ्या डिशला हात घालतायत, जी डिश तुम्ही आयुष्यात कधी बघितलेलीच नाही आहे. मग कसं पचेल हे सगळं? मग अशा गेस्टची अशा पार्टीमध्ये गोची होते आणि हा बिहेवियर, हा स्वभाव ऑब्झर्व केला जातो. म्हणजे तिकडे होस्ट असतो, हू नोज एव्हरीथिंग. इतर गेस्ट असतात ज्यांनी अशा पार्टीज आधी अटेंड केलेल्या आहेत. तर तुम्हाला ते बघत असतात आणि तुमचा बिहेवियर लगेच नोट होतो. सो यू डोंट क्लाइंब द लॅडर व्हेरी सून अँड देन फॉर द नेक्स्ट पार्टी यू आर नॉट इन्व्हायटेड. सो मला हेच म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही अशी कधी पार्टी अटेंड केलेली नाही आहे, अशा डिशेस कधी तुम्ही खाल्लेले नाही आहेत, तेव्हा तुम्हाला जे काही पचेल, तुमच्या कंट्रोलमध्ये जे काही आहे ते खायचा आधी प्रयत्न करा. आणि नंतर फार फार तर तुम्ही विचारू शकता होस्टला की मी हे खाऊ शकतो का, खाऊन बघू का, प्रयत्न करू का. त्यांनी होकार दिला तरच प्रयत्न करा. नाही म्हटलं तर
अवॉइड करा. बिकॉज द होस्ट नोज तुमची कॅपॅसिटी काय आहे, तुम्ही काय खाऊ शकाल. दुसरं काय असतं की शेफ जो असतो तो आपली डिश चांगली दिसायला हवी याच्यासाठी तो प्रेझेंटेशन करतो. त्याच्यावर काहीतरी गार्निशिंग करत असेल तो, म्हणजे मस्त दिसायला हवी गेस्टना याच्यासाठी तो छान त्याचं प्रेझेंटेशन बनवेल. पण नेहमी असं असत नाही की जे गार्निश केलेलं असतं ते सगळंच खायचं असं असत नाही. आणि होस्टला बरोबर माहिती असतं की काय खायचं आणि काय बाजूला काढून ठेवायचं. त्यामुळे एक्सपिरियन्स्ड गेस्ट जे असतात ते व्यवस्थित काय खायचं हे त्यांना माहिती असतं. त्यासाठी अशा पार्टीजमध्ये जाणं, अशा पार्टीज अटेंड करणं, अशा महनीय व्यक्तींबरोबर किंवा काय म्हणूया आपण त्याला एक्सपिरियन्स्ड गेस्टबरोबर वेळ घालवणं, त्यांच्याशी ओळख करणं, बरं तिकडचा ॲम्बियन्स काय आहे, म्युझिक काय आहे, ओव्हरऑल त्याचं इंटेरियर आर्किटेक्चर काय आहे, सगळं समजून घेणं आणि हळूहळू छोट्या छोट्या डिशेस खाऊन मग मोठ्या डिशेसला हात घालणं, हा प्रोसेस जर तुम्ही फॉलो केला देन इट्स व्हेरी इझी फॉर अ न्यू कमर टू क्लाइंब द लॅडर. दुसरं आपलं बुफे पार्टीमध्ये होतं काय की बुफे मांडलेला असतो आणि नवीन गेस्ट जेव्हा येतो तेव्हा एवढा सगळा बुफे स्प्रेड बघून तो हरवतो. ही गेट्स लॉस्ट बिकॉज ही डझंट नो व्हॉट टू ईट. देर आर सो मेनी ऑप्शन्स. होस्ट तिकडे आहे, तो तुम्हाला व्यवस्थित गाईड करतो की तुम्ही हे खा, हे खाऊ नका, ह्या डिशमधली तुम्ही थोडीशी क्वांटिटी खाऊन बघा, आवडलं तर अजून घ्या, ह्या क्वांटिटीला तुम्ही टच करू नका, हे तुम्हाला पचणार नाही, हे त्याला माहिती असतं. आणि जे एक्सपिरियन्स्ड गेस्ट असतात त्यांना टेक्स्चर बघून समजतं की हे आपल्या कंट्रोलमध्ये आहे, हे आपल्या झोनमध्ये आहे, हे मी खाऊ शकतो. त्यामुळे आपल्या प्लेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स ते व्यवस्थित त्या क्वांटिटीमध्ये घेतात. पण नवीन येणाऱ्या गेस्टचं काय होतं, यांना सगळंच खायचं असतं. त्यामुळे आपली प्लेट, त्या प्लेटमध्ये ते होत नाही, म्हणजे पुरत नाही तरी ते लोड करत जातात अँड देन दे लूज द बॅलन्स. सो आय फील की एकतर न्यू कमर्सने आलाकार्ट पार्टीज आधी अटेंड केल्या पाहिजेत, तिकडे एक्सपिरियन्स घेतला पाहिजे आणि ते व्यवस्थित जमलं की नंतर मग बुफे पार्टीजला आला पाहिजे. नाहीतर होतं काय की एवढा सगळा मोठा स्प्रेड बघून काय म्हणतो आपण त्याला, मोह आवरत नाही आपल्याला आणि मग आपण सगळंच खायला जातो अँड युअर एंटायर कॅलिबर इज डिस्क्लोज्ड. सो आजचा एपिसोड जर तुम्हाला समजला तर कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये, आणि नाही समजला तर मी माझं दुकान बंद करतो.